सुमारे 124 वर्षांची परंपरा आणि मोठा इतिहास असलेल्या प्रादेशिक मनोरुग्णालयाचा प्रथमच कायापालट होतो आहे. आधुनिक आराखड्यानुसार 40 ते 45 जुन्या इमारती पाडण्याची योजना असून त्यापैकी 25 इमारतींचं काम पूर्ण झालं आहे. पाडण्यात आलेल्या इमारतीमध्ये पुरुष मनोरुग्णांसाठीचे वॉर्ड, कर्मचारी, अधिकाऱ्यांची शासकीय निवासस्थानं यांचा समावेश आहे. मात्र या सर्वांसह तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी ठिकाणी स्थलांतरासाठी जागेचा अभाव निर्माण झाला आहे. त्यामुळे पाडकाम थांबवण्यात आलं आहे. पर्यावरण ना हरकत दाखला आणि बांधकाम पूर्वपरवानगी आवश्यक प्रमाणपत्र मिळाल्यानंतर पुढील टप्प्यात बांधकामाला सुरुवात केली जाणार आहे. तांत्रिक नियोजन सार्वजनिक बांधकाम विभाग वास्तुविशारदांकडून केले जात आहे. 9 फेब्रुवारीपूर्वी भूमिपूजन होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातलं पहिलं मनोरुग्णालय मॉडर्न पायाभरणीद्वारे प्रादेशिक मनोरुग्णालयाची रचना होणार आहे. यासाठी 560 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. रुग्ण आणि नातेवाईकांसाठी आधुनिक सोयीच्या आराखड्यामध्ये फॅमिली रूम म्हणजेच रुग्णासहित त्याच्या कुटुंबातील व्यक्तीला राहण्यासाठी सोय केली जाणार आहे. तसंच हाफवे होम सुविधा देखील त्यामध्ये असणार आहे. एकंदर 278 बेड्सची क्षमता यासाठी असणार आहे. जसं म्हटलं की तुम्हाला आपलं प्रादेशिक मनोरुग्णालय अतिशय जुनं आहे. 125 वर्षापेक्षा जुनं आहे. 1901 ची स्थापना आहे आणि त्यामुळे पूर्ण इमारती जुन्या झाल्या होत्या, अडखळ्या होत्या. आणि मार्च 23मध्ये माननीय उच्च न्यायालयाने ठाणे महानगरपालिकेने स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत जागा मागितली होती. 14.83 एकर जागा मागितली होती. रेल्वे स्टेशन, DP रोड आणि रिंग मेट्रोवर या प्रकल्पासाठी जनतेच्या गैरसोयीचं त्यामुळे न्यायालयाने परवानगी दिलेली आहे. आणि त्या परवानगी देताना न्यायालयाने सांगितलं होतं की उच्च न्यायालयाने रुग्णालय जुने झाले, जागा घेतात तर रुग्णालय सुद्धा नूतनीकरण आणि अद्ययावत करणं आवश्यक आहे. त्या अनुषंगाने निम्यांच्या धर्तीवर नवीन प्रोजेक्ट तयार करायला सांगितला आणि तो PWD विभागाने तयार केला असून व आर्किटेक्टनी तयार केला असून तो शासनाला सादर करून परवानगी मागितली आहे. त्यामध्ये नवीन अद्ययावत 3278 बेडचं नवीन रुग्णालय असणार आहे. सध्या 1850 बेडचं आपल्याकडे आहे आणि अद्ययावत सोयी सुविधा असतील, जसं पुनर्वसन केंद्र असेल, डिअडिक्शन सेंटर असेल, नातेवाईकांसाठी राहण्याची सोय असेल, फॅमिली रूम्स असतील, रिलेटिव्स हॉस्टेल्स असतील, नर्सिंग कॉलेजेस असतील, असे अद्ययावत सगळं टीचिंग इन्स्टिट्यूट असतील, त्याशिवाय न्यूरोलॉजी हा मोठा विभाग असेल. अशा सर्व सुविधायुक्त पुढच्या काही कमीत कमी 50-100 वर्षाच्या दृष्टिकोन ठेवून असं अद्ययावत रुग्णालय होणार आहे. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या.